भाऊ तुम्हाला वाटलं की काय विषय तर चला मला सांगतो. तर जय शिवराय मित्रांनो. आपल्या भावाची विहीर खणणं झाली होती. संतोष भाऊची. आपले चुलत भाऊ आहे बरं का. पण हां, विहिरीला एक नंबर पाणी लागलं. पाणी म्हणजे पाणी लागलं. जी टपार टाकली तिला पाणीच म्हणलं, "दाजी चांगलं नारळ फोडा" म्हणलं भारी. मग दाजीने नारळ-गिरळ फोडून या पाळी ट्रॅक्टर लागली डायरेक्ट मुरमवायसाठी. म्हणलं बुवा आपल्याला मुरमवाय नाही. आणि हां, संतोष भाऊला पहिले सांगून गेलं होतं, "नाही विहिरीचे मालक खतरनाकमध्ये." आणि हां, आपले दाजी बरं काही हां, दाजीने बी ट्रॅक्टर आणलं होतं मुरुमासाठी. म्हणलं, "दाजी आपल्या वावरात टाक ना" म्हणलं मुरुम. हां. पाहिलं 4-5 ट्रॅक्टर लागले होते डायरेक्ट आणि आपण आलो होतो खाली. कारण की आपल्याला भरणं होती साबडीतलं पाणी, साबडीत टाकणं होतं पाणी. कारण की आपली मोटर खराब झाली होती त्याच्यामुळं. मग काय दाजीनं आणि मीनं साबडीमध्ये पाणी टाकलं, की 10-12 साबडी होत्या. मग तेवढ्या फेकून दिल्या आणि दाजी बरं मस्त मदत करायला ते ना म्हणे, "पार टाका" म्हणलं दाजीले. मग हां, विषयच नाही म्हणलं दाजी लोकं म्हणे, "तुम्ही हे काम करायला पाहिजे, आम्हाला काम करायला लावून राहिले." म्हणलं, "दाजी तसं राहते, तर समजून घ्या" म्हणलं. "पहिलेच आमची आता केसावरची डोक्यावरची केस चालली" म्हणलं. "मग काय टेन्शन नाही, एक तर लग्न नाही उरलं" म्हणलं पहिलीच. लय अवघड विषय नीट आपला लल्ल्या होता. ते म्हणे आपला बी व्हिडिओ काढ म्हणलं बरं चला म्हणलं दाजी वर. कारण की जमुराला नाही म्हणले खकना म्हणले इथं आता. आलो वरती गिरती म्हणलं जेसीबीचं थोबड तरी लंब आहे म्हणलं. ते म्हणे अजून लंब आहे म्हणे अजून दुसरं येणार आहे म्हणे नीट संख्यानं फसून देतो ट्रॅक्टर. म्हणलं आता कसं? ते म्हणे तू पनवती म्हणे यार म्हणलं पडू जाऊ दे म्हणलं बुवा आपल्यावर टाकून घे पा. आणि आता कसं लाईक शेअर करा बरं का आणि वाजवू संख्या मग आता ट्रॅक्टरवरची गाणी.